हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलेला आहे। आपण सध्या आहोत नांदेड शहरालगत असलेल्या या हायटेक सिटी मध्ये आणि आपण पाहू शकतो की आसना नदीच्या पुराचं पाणी आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि संपूर्ण हे हायटेक सिटी जे आहे ते संपूर्ण घरं पाण्याखाली गेलेले आहेत। संपूर्ण वाहनं असतील आणि संपूर्ण साहित्य त्यांचं या पाण्यामध्ये भिजलेलं आहे आणि नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळपासूनच रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आता सध्या रात्रीचे 12 वाजत आहेत आणि या हायटेक सिटीमध्ये अनेक जण अडकलेले आहेत अशी माहिती आहे आणि या सगळ्यांना काढण्यासाठी या सर्वांना काढण्यासाठी नांदेड अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या हायटेक सिटीमधून आतापर्यंत 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे आणि अजून देखील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि त्यांना काढण्याचं आणि घराबाहेर येण्याचं आव्हान देखील अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे। आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करूयात। काय सांगाल, केव्हापासून हे लोक अडकले आणि काय माहिती आहे? आम्हाला इथली माहिती 9:30 वाजता आली। 9:30 वाजता आमचा कॉल आल्यानंतर आम्ही बोटीसह इथं हजर झालो। इथं हजर झाल्यानंतर इथल्या 25 लोकांना आतापर्यंत स्थलांतरित केलं। राहिलेल्या लोकांना सुद्धा आम्ही हे करत आहोत, मेगाफोनवरून सूचना देत आहोत, बाबा तुम्ही योग्य ठिकाणी चला, तुम्हाला निवारा केंद्रामध्ये आम्ही सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडूत। परंतु काही हट्टी नागरिक आहेत ते यायला तयार नाहीत। त्यांना आम्ही हे पण सांगितलं वारंवार की बाबा इथं विद्युत पुरवठा बंद झाला किंवा पाणी रात्रातून वाढलं तर आपली परेशानी होईल, नंतर कॉल केलं तर आम्ही दुसऱ्या कुठल्या कॉलवर राहूत, तुमच्याकडे यायला वेळ लागेल, त्याच्यामुळे तुम्ही आता चला असं आम्ही त्यांना आदेश देत आहोत। परंतु ते काय यायला तयार नाहीत। सूचना देऊनही नागरिक त्या सूचनेचं पालन करत नाहीत। आणि निश्चितच हे अग्निशमन दलाचे अधिकारी होते, त्यांनी अनेक नागरिकांना या घराच्या बाहेर या आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी ही बोट तयार आहे, परंतु काही हट्टी नागरिक जे आहेत ते इथली बाहेर येण्यास तयार नाहीत। पाणी वाढत आहे आणि पाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पुढची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे। परंतु नागरिक अजून देखील आपल्या या घरांच्या छतावर मोठ्या प्रमाणात असल्याचं आपण पाहू शकता आणि एकंदरीत पाहिलं तर सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यातलं संपूर्ण जनजीवन जे आहे ते आज दिवसभर झालं विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, हायटेक सिटी, नांदेड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।